आज होता फिजिक्सचा पेपर. तीच पेपर देण्यासाठी आम्ही आलो होतो कॉलेजला. तर रामकृष्ण हरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नवीन एका ब्लॉग मध्ये. आज गेलो पेपर दिला. पेपर तर एवढा खराब गेला होता ना, ती म्हणते ते ना एक पेपर तुमचं आयुष्य ठरवू शकत नाही. पण ती सगळं ठीक आहे, पण पेपर तर लय घाण गेलता. असू दे म्हणलं, गेलेलं गेलं म्हणून आम्ही डायरेक्ट सुटलो घराकडच्या दिशेनं. जाता जाता महादेवाच्या देवळातनं जावं म्हणलं. कसं आहे, पेपर लय अवघड चालले तर देवाला काहीतरी कानात सांगा लागतंय. आपण लाख सांगालो, पण देवानं ऐकलं पाहिजे की नाही. देव म्हणणार वर्षातनं एकदा माझं ध्यान काढतोय. एक वेळ देव ऐकल, पण ही गडी काय ऐकणार नाही. इथं जेवण आहे म्हणल्यावर आता जेवायला लागतंय. जेवण तर आम्ही पोट भरून केलं आणि बाहेर जाऊन बघतोय तर बालाजी झाली चप्पलच गायब. त्याचं कसं आहे, देवादारात अनाप शनाप किंवा वाईट वंगाळ ध्यानात आणलं का, या अशा गोष्टी होती देव. ती सगळं ठीक आहे, पण भावाचा चेहरा तर बघण्यासारखा झाला. तर वाईट वंगाळ झार तोंड केलं होतं. भाऊ रडकुंडीला आलाय पूर्ण. जाऊ द्या म्हणलं, व्हायच्या गोष्टी होत असते त्या टेन्शनवरची. मात्र महाराष्ट्राची हास्य जत्रा म्हणलं, तिथनं डायरेक्ट हल्लो. पूर्ण मोकळा झालेला पाय घेऊन आम्ही डायरेक्ट येऊन बसलो ज्यूस प्यायला. आज ज्यूस पाजायचा मान भेटलाय ब्लॉगर गुरुला. लोक जेवढं चहाला जपून पेत नाही तेवढं मी ज्यूसला जपून प्यायला लागलोय. कारण कसं आहे माहिती आहे का, आयुष्यात लई खड्डे खाल्ल्या दो, त्यामुळे ज्यूसवर सुद्धा भरोसा नाही. घरी वगाळा आलेल्या तांब्यान पाणी पेतेल, पण हिथं स्ट्रॉन ज्यूस पिणार हो गडी. तोंडाला लावलेल्या ग्लास मधला ज्यूस चार चार वडला आणि डायरेक्ट येऊन पोचलो मार्केटमध्ये. जंकी पॉंकी नावाची चप्पल घेतली भावाला आणि त्याला म्हणलं आता जा घरी, तुम्ही बी जाताना तेवढं फॉलो करून जावा.